सर्वांना जय भारत। मी प्राची दुधाने। आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून आठवड्यातील जे आपलं सदर आहे वैचारिक वारसा या माध्यमातून आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याशी हितगुज करण्यासाठी मी आज आपल्या समोर विषय जो घेऊन आली आहे तो मराठा समाज, मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, हे सर्व जे बहुजन महानायक आहेत यांच्या भोवती जे काही राजकारणाचं आता सध्या जे कुटीलपणाने जे उभारण्यात जो वलय एक येते, तर त्या अनुषंगाने याचा परिणाम जो काही समाजावरती, संपूर्णच बहुजन समाजावरती कशा पद्धतीने होतोय आणि काय हे राजकारण आहे त्याचे भविष्यामध्ये कशा पद्धतीने पडसाद उमटू शकतात ह्याविषयी आपण आज त्याच्या थोडासा एक त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आज आपण पाहतोय की विविध मार्गाने, विविध पद्धतीने मराठा समाज असेल, इतर बहुजन समाज असेल, ह्याविषयी जे काही राजकारण्यांच्या माध्यमातून जे काही विषय घेतले जात आहेत, ज्या पद्धतीने फसवणूक समाजाची केलेली जाते, ह्या माध्यमातून आपण एक गोष्ट समजून घेणं फार आवश्यक आहे की आज जरी आपल्याला फक्त समोर दिसताना मराठा समाज एक दिसत असेल, मराठा समाजाचं आरक्षण हे जे आहे ते कुठेतरी त्याला नाकारणं असेल, त्याबाबत जे काही आपण आता राजकारण होताना दिसतंय, आपलं राज्याचे जे काही सरकार आहे त्याच्यातलं जे शिष्टमंडळ जे दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना आपल्या त्यांनी भेट दिली आहे आणि तिथे हे अनेक विविध विषय जे त्यांनी मांडणी केलेली आहे, खरं तर मुख्यतः फक्त मराठा आरक्षणासाठीच ते जाऊन भेट देणार आहेत असं काही चर्चा करण्यात येत होती, पण तिथे प्रत्यक्षात जाऊन अनेक मुद्द्यांवरती चर्चा केल्याचं त्यांनी तिथे सांगितलं आहे। पण हे करत असताना सुद्धा कुठेही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ठोस असं काही समाजाला त्यातून काही समजेल किंवा काही त्यांच्यासमोर मांडणी अशी काही करण्यात निश्चितच आलेली नाही। त्याच्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजाची आरक्षणाच्या बाबत फसवणूक होतीये की काय असा जो काही समज आता संपूर्ण मराठा समाजामध्ये आणि इतरच समाजामध्ये पसरतोय, हा याला कशा पद्धतीने आता महाराष्ट्र सरकार जे आहे किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, चव्हाण साहेब असतील, हे कशा पद्धतीने आता याला सामोरं जातील हे सुद्धा खरं तर बघणं फार आवश्यक आहे। त्या सगळ्यानंतरच आपण खरं तर त्यावरती ठोस अशी आपली ही भूमिका आणि मत निश्चितच व्यक्त करू शकतो। पण ज्या काही प्रकारे आणि ज्या पद्धतीने हे राजकारण चालू आहे, मग ते सत्तेत असणाऱ्या सरकारचं असेल किंवा विरोधी पक्षात बसलेले जे काही फडणवीस असतील किंवा इतर जे काही त्यांचे नेते आहेत त्यांचं चाललेलं आहे, हे म्हणजे एकीकडे एकतर खरं तर कुणाचीही इच्छाशक्ती नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं, पण एक सहानुभूती समाजामध्ये निर्माण व्हावी, पुढे येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कशा पद्धतीने ही वोट बँक आपल्याला आपल्याकडे ठेवता येईल हा प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता आपापल्या परीने प्रयत्न करतोय की काय असंच याच्यामधनं दिसतंय। असं सांगितलं जातंय की महाराष्ट्रातले सगळ्याच पक्षातले जे सगळेच नेते आहेत, मग ते कुठल्याही समाजातील असतील, त्यांची सर्वांचीच इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। मग हे असं असून देखील मराठा समाज इतके महिने का ह्या गुंतागुंतीमध्ये अडकत आहे आणि असं असून सुद्धा एक ठोस आणि योग्य भूमिका मराठा समाजाच्या बाजूने का मांडल्या जात नाही, हे असे अनेक प्रश्न समाजामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत। सदावर्तेंसारखे जे वकील आहेत हे आपल्याला समोर निश्चितच मराठा समाजाच्या विरोधात उभे राहिलेले दिसतात, पण मागे देखील आपण हा विषय चर्चा त्याच्यावरती केली होती। फक्त सदावर्तेच नाही आहेत की जे मराठा समाजाच्या याचिकेविरुद्ध ज्यांनी लढा उभा केला होता, तर अनेकही त्याच्यामध्ये लोक निश्चितच आहेत। सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही एक संस्था आहे, त्यांनी सुद्धा ह्या विरोधामध्ये याचिका दाखल केली होती। अनेक याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या सुद्धा विविध जातींमधील विविध संस्था आणि संघटना मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात आपण गेलेलं अनेकांनी पाहिलं देखील असेल। सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही जी संस्था आहे तिने तर संपूर्णच आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती। म्हणजे ह्या आपल्याला याच्यातून एक समजून घेतलं पाहिजे की आज आपल्याला मराठा समाज जरी इथं दिसत असेल की त्याला आरक्षण मिळू नये म्हणून राजकीय पक्ष, राजकीय नेते असतील, काही सामाजिक संस्था, संघटना असतील की ज्या एका विशिष्ट विचारसरणीने ज्या निश्चितच कार्य करत आहेत, त्या फक्त मराठा समाजाच्या विरोधात नाही तर संपूर्ण बहुजन समाज जो आहे याच्या विरोधात एक कट रचताना आपल्याला दिसत आहेत। आज आपण कशासाठी भांडतोय, आज ही भांडणं आपण पाहतो की हिंदू मुस्लिम हे वाद जे पूर्वी
निर्माण करण्यात येत होते, तसे महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाज आणि इतर SC ST OBC समाज यांच्यामध्ये हा वाद निर्माण करण्याचं कारस्थान अनेक गेली मागची वर्ष आपण पाहतोय. हे फक्त एवढ्यासाठीच त्यांचं चाललेलं आहे की आपापसामध्ये आपण वाद निश्चितच एकमेकांविषयी करत राहू. मराठा समाजाला इतर समाजाने आरक्षण मिळू नये म्हणून भूमिका मांडावी, मराठा समाजाने सुद्धा इतर समाजाच्या आरक्षणाबाबत एखादी भूमिका मांडावी. ॲट्रॉसिटीसारख्या ॲक्टविषयी सुद्धा मराठा समाजातील अनेकांची त्याच्यावरती मतं त्यांनी विरोधात असतील अशी व्यक्त केलेली आहेत. म्हणजे हे समाजामध्ये कुठेतरी दुही निर्माण करण्याचं, भेदाभेद निर्माण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि आजही आपण ते समजून घेत नाही आहे. आज आपण जर देशाचीच एकूण स्थिती पाहिली तर सगळीकडे संपूर्ण देशाचा जो अर्थकारण आहे हे भांडवलदारांच्या हातात आपल्याला दिसतंय. आज अर्थकारण जे चाललं पाहिजे, जे सर्वसामान्यांपासून जे अर्थकारण खरं तर सुरू होतं आणि मग ते देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोचतं, ह्या याच्यामध्ये सर्वसामान्य आपल्याला कुठेच दिसत नाही. जे चलन सर्वसामान्याच्या हातामध्ये आलं पाहिजे ते येताना आपल्याला दिसत नाही. आणि ह्या सगळ्याच माध्यमातून आपल्याला कुठेतरी पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये, पारतंत्र्यामध्ये घेऊन जाण्याचं, हे जे फॅसिझम हे जे यांचं चाले की डिक्टेटरशिप आपण ज्याला म्हणतो की एकाच व्यक्तीचं राज्य इथे निर्माण झाल्यासारखी स्थिती झाली आहे. राजेशाही असेल किंवा हुकुमशाही असेल, अशा पद्धतीने हे सगळं निर्माण करण्याचं जे कट यांचं चाललेलं आहे हे आपण समजून घेत नाही आहे. आज मराठा समाज गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे. इतर अनेक समाजांना गेली 70 वर्षापासून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून आरक्षण जरी मिळत असेल तरी अनेक लोक आहेत की हे आरक्षणसुद्धा कशा पद्धतीने रद्द होईल संपूर्ण हा सुद्धा विचार करण्यात गुंतलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते पावलंसुद्धा उचलत आहेत. आपण याच्याकडे दुर्लक्ष करून एकमेकांमध्ये वाद आपण निर्माण करून भांडत आहोत आणि पुढचा जो येणारा भविष्यकाळ आहे हा संपूर्ण भांडवलशाहीच्या माध्यमातून हा एक कॉर्पोरेट सेक्टर हे उभं राहून निश्चितच हा कुठेतरी प्रायव्हेटायझेशन याचं होताना आपल्याला दिसत आहे. अनेक सरकारी कंपन्या आहेत, LIC असेल किंवा एअर इंडिया असेल, ह्या विकून कुठेतरी लोकांना त्याच्यावरती जे सरकारी ही जी आपण म्हणत होतो की हे सरकारचं आहे, हे आपल्या देशाचं आहे, आज हे कुठेतरी व्यावसायिकांकडे, भांडवलांकडे एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे आपल्याला जाताना दिसते. त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ह्या आरक्षणाचा कितपत उपयोग आणि फायदा आपल्याला घेता येणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख खरं तर मुद्दा आहे की ज्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे आणि निश्चितच आवश्यक आहे. जे कायदेतज्ञ आहेत, ज्यांना ह्याबाबत माहिती आहे, त्यांनी खरं तर समाजासमोर येऊन ह्याबाबत माहिती मांडणं, त्याचे जे काही धोके आहेत संभाव्य हे मांडणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राजकारण्यांकडनं सध्या जे होतं ही फक्त दिशाभूल संपूर्ण समाजाची केली जाते. आपण आज फक्त मराठा समाजच आपण इथे त्याविषयी बोलतोय कारण आज विषय तोच चर्चेला जातोय. माध्यमांमध्ये मराठा समाजाच्याच बाबतीत बोललं जातंय. हा एक केंद्रस्थानी मुद्दा ठेवून आपण जर विचार केला तर आज जी परिस्थिती मराठा समाजावरती ओढावलेली आहे हीच परिस्थिती हळूहळू OBC समाज, SC समाज, ST समाज ह्या सगळ्यांवरतीच एकंदरीत ओढावून हा संपूर्ण बहुजन समाज जो आहे हा ह्या राजकारणांच्या, कुटील राजकारणाच्या निश्चितच जो काही त्यांचा एक निश्चय आहे की समाजाला पुन्हा एका त्या गरिबीच्या दरीत ढकलून देण्याचा, याला निश्चितच हा परिणाम त्याच्यावरती होणार आहे. आज एकीकडे समाजाने एकत्र येऊन कुठेतरी लढा देणं अपेक्षित आहे. शिक्षणाच्या माध्यमात असेल तर निश्चितच KG to PG शिक्षण जे आहे हे मोफत होणं आवश्यक आहे. जर KG to PG शिक्षण मोफत झालं तर निश्चितच आरक्षणाचा एक जो मुद्दा त्याच्यामध्ये आहे हा निश्चितच त्याच्यावरती जो आपण फार प्रखर्षाने आपण त्याच्यावरती चर्चा करत आहोत, त्याच्यासाठी आपण भांडत आहोत, तर हा कुठेतरी एक प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. आपण आरक्षण, नोकरीतील आरक्षणाच्या बाबत आपण बोललो. जेव्हा भांडवलदार हा संपूर्ण मालक होणार आहे, जेव्हा प्रायव्हेटायझेशन ह्या सगळ्याचं होणार आहे, तेव्हा सरकारी नोकऱ्या ह्या कितपत खुल्या राहणार आहेत हा विचार करूनही आपण आरक्षणाबाबत निश्चितच आपण विचार करणं अपेक्षित आहे. आज जरी अनेक वर्ष झाली असतील, विविध समाजांना, घटकांना आरक्षण जरी मिळालं असेल, संविधानाने ते त्यांना दिलं असेल, तरी ते कुठेही इम्प्लिमेंटेशन त्याचं त्या प्रमाणात झालेले आपल्याला दिसत नाही. रिझर्व्ह जरी त्या आरक्षित जरी जागा असतील तरी त्या समाजाच्या
संख्येने भरल्या गेल्या आहेत की नाही हे सुद्धा आपण कधी पाहत नाही. आपण फक्त आरक्षण पाहिजे म्हणून आपण त्या मुद्द्यावरती आपण वाद घालत असतो. अनेक मुद्दे आहेत खरं तर की ह्या आरक्षणाच्या भोवती हे फिरतायत आणि ते करण्यासाठी आपल्याला खरं तर एकत्र येणं आपण गरजेचं आहे. हे जर जे आपल्याला आपल्या महामानवांनी दिलेलं आहे हे जर टिकवायचं असेल, आपल्याला त्यांनी ज्या पारतंत्र्यातून काढून स्वातंत्र्य म्हणून त्यांनी आपल्याला समता, न्याय, बंधुता हे सगळं ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे, कायद्याच्या स्वरूपात त्यांनी आपल्याला संविधान आपल्यासाठी दिलेलं आहे, हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला आजही तीच गरज आहे जी काल आम्ही आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत होतो की संपूर्ण बहुजन समाजानं एकत्र येऊन हा लढा यशस्वीपणे उभारणं निश्चितच अपेक्षित आहे. अनेक मुद्दे आहेत. शिक्षणाचा जसं सांगितलं, आरक्षण शिक्षण आहे, नोकऱ्यांचा विषय पण आता सांगितलं मी. त्याच पद्धतीने मराठा समाज हा शेतीमध्ये प्रामुख्याने मोठ्या संख्येने आहे. शेतीचे जे विषय आहेत, शेतकऱ्यांचे जे विषय आहेत, मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या केल्या होत्या सुरुवातीला, त्याच्यातली एक जी मागणी होती ती निश्चितच स्वामीनाथन आयोग लागू व्हावा ह्यासाठीची होती. ते जरी नियम आणि ते कायदे जरी लागू झाले तरी अनेक प्रश्न निश्चितच ह्या माध्यमातून सुटणार आहेत. त्याच्यामुळे कुठेही आपल्या विषयांची दिशाभूल होऊ न देता प्रामुख्याने जे मुद्दे आहेत की ज्याने संपूर्ण खरं समाजालाच त्याचा फायदा होणार आहेत, हे मुद्दे घेऊन पुढे चालत राहणं हे निश्चितच आज आपल्याला अपेक्षित आहे. आपण आरक्षणाचा मुद्दा परत आपण घेतला तर निश्चितच आरक्षण मिळावं ह्यासाठी मराठा समाजाने आपापल्या परीने प्रयत्न करत राहावं, पण त्याच्यामध्ये अडकून कुठेही प्रत्येकाने पडू नये. कारण आरक्षण हा संपूर्ण समाजाला किंवा एक जो काही त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे तरुण तरुणी आहेत, 100 जर असणार आहेत तर सगळ्या 100 त्या तरुण तरुणींना आरक्षणाचा निश्चितच फायदा होणार नाही आहे. ज्या प्रमाणात ते आरक्षण दिलं जाणार आहे, समजा 12 आणि 13% आपण आरक्षण जे म्हणत होते शिक्षणात आणि नोकरीमध्ये, 100पैकी 13, 12, 16 जे काही असतील तो प्रमाण त्या पद्धतीने मिळणार आहे आणि बाकीच्यांना पुन्हा एकदा आयुष्याचा संघर्ष त्यांना आपल्या परीने तो करावाच लागणार आहे. त्याच्यामुळे फक्त आरक्षणावरती अवलंबून न राहता आपण कुठेतरी व्यापक दृष्टिकोनसुद्धा आपण त्या माध्यमातून ठेवला आहे. मागच्या वेळेससुद्धा मी सांगितलं होतं की 2016 नंतर मराठा समाज जो एकत्र आला मोठ्या संख्येने, त्यानंतर अनेक तरुण तरुणींनी ज्या पद्धतीने ज्या प्रकारे त्यांनी व्यवसाय त्यांनी त्यांचे स्थापन केलेले आहेत, एकत्र येऊन त्यांनी जो काही भविष्याचा वेध त्यांनी घेऊन ज्या पद्धतीने व्यापकता त्यांनी त्यांच्या कार्याची वाढवलेली आहे, अशा पद्धतीने सर्वच बहुजन समाजाने सुद्धा एकत्र येऊन जर ह्या विषयांवरती सुद्धा जर कार्य केलं तर निश्चितच याचा लाभ सगळ्याच स्तरामध्ये सगळ्यांनाच होताना दिसणार आहे. आज मराठा समाजाच्या आरक्षणावरती निश्चित असं बोललं जातं की ते दिल्लीपर्यंत पोचलंय, पण मराठा आरक्षण हे दिल्लीला अनेक वेळा जाऊन पुन्हा आलेलं आहे, हेही आपण बघितलेलं आहे. केंद्र सरकार असेल ते राज्य सरकारची कशा पद्धतीने चूक आहे आणि त्यांनी भूमिका मांडणं अपेक्षित आहे हे सांगत असते आणि राज्य सरकार आपल्यावरची जबाबदारी झटकून ते केंद्रावरती नेहमी टाकत असते. मला असं वाटतं कुठेतरी यांच्यामध्ये एकमत होणं निश्चितच अपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अनेक मुद्दे त्याच्यावरती मांडलेले आहेत. त्यात किती तथ्य आहे हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. ते म्हणतात की राज्याच्याच हातात आहे, केंद्राच्या हातात काही नाही आहे. पण मी मागे सुद्धा सांगत होते, अर्थात माझ्या ह्या सांगण्यामुळे मला सुद्धा बऱ्याच पद्धतीने मलाही विरोध केला गेला की 102 जी घटना दुरुस्ती आहे ही जी करण्यात आली होती त्यावरती पुन्हा एकदा विचार व्हावा. ह्या सगळ्या ज्या काही बाबती आहेत ह्या खरं तर राजकारण्यांच्याच हातात आहे. मराठा समाजाचं आरक्षण असेल, पदोन्नतीतील आरक्षण असेल, ह्या सगळ्या आरक्षणाचे जे मुद्दे आहेत हे फक्त आणि फक्त राजकारण्यांच्या इच्छाशक्तीवरतीच अवलंबून आहेत आणि ते कितपत होतील, त्याच्यामध्ये कितपत यश मिळेल हे आज तरी आपण निश्चितच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हे असेच फक्त त्यांच्या मतपेट्यांसाठी आपल्याला भुलवत राहणार आहेत. म्हणूनच आपण संपूर्ण समाजाने एकत्र येऊन, बहुजन समाजातील तरुण तरुणींनी एकत्र येऊन, जाणकार लोकांनी एकत्र येऊन याच्यातनं मार्ग काढणं निश्चितच अपेक्षित आहे. येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून जर हे फक्त स्टंट म्हणून प्रत्येक समाजाच्या
भावना जपण्यासाठी जर चाललं असेल तर हे पुन्हा एकदा हा नाही तर तो पक्ष आपल्या सगळ्याच समाजाच्या आणि मराठा समाजाच्या पुन्हा एकदा निश्चितच पाठीत खंजीर हे खुपसणार आहेत, हे असं दिसून येत आहे आपल्याला. आज आपण छत्रपती संभाजीराजांची जरी भूमिका म्हटली तरी ती वेळोवेळी बदलताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही एखाद्या राजकीय गोटातली आहे किंवा पक्षाची आहे, एका विचाराची आहे म्हणून फक्त ही अनुसरून त्या पद्धतीने चाललेली आपल्याला दिसते. काल आपण जे मराठा क्रांती मोर्चाचे जे काही मोर्चे आपण पाहिले होते हे उत्स्फूर्तपणे प्रत्येक स्तरातील मराठा त्याच्यामध्ये आपल्याला दिसत होता. हा मराठा समाजाचा म्हणून एक मोर्चा होता, पण इथून पुढे जे मोर्चे निघणार आहेत ते निश्चितच विविध संस्था संघटना असतील आणि पक्षाच्या माध्यमातून निघाले मोर्चे असतील. कारण खरंच याच्यामध्ये जी कार्य करणारी जी लोक होती, जे मराठा समाजाच्या प्रति आरक्षणाच्या बाबतीत खरंच त्यांनी भूमिका त्यांची योग्य मांडली होती, आज ही सगळीच लोक याच्यातनं कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडली आहेत किंवा त्यांना बाहेर टाकल्या गेलेलं आहे. ही भूमिका सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आणि असं असताना मराठा समाजाचं जेव्हा राजकारण होतं हे सुरू असताना मराठा समाजाचा, बहुजन समाजाचा जो इतिहास आहे, जे महामानव आपले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्याबाबत जे काही पुन्हा जी काही मांडणी इतिहासाची होत आहे त्या माध्यमातून सुद्धा जो एक वलय ते एक निर्माण केलं जात आहे, जे एक समाजाचं एका खच्चीकरण करण्याचं सुद्धा जे कार्य सुरू आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण फक्त एक सामाजिक भाग नसून हा राजकीय सुद्धा एक अजेंडा आहे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जी व्यक्ती हे मांडतायत त्यांचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ठराविक एका विचारांशी किंवा ठराविक एका राजकीय पक्षाशी त्यांचा कुठे ना कुठेतरी संबंध आपण पाहतोय. आपण त्याच्यामध्येही आपण गिरीश कुबेरांसारखा सुद्धा आपण विषय आपण त्यांनी जे काही त्यांचं द रेनिसान्स ह्या पुस्तकातून मांडलं होतं त्याविषयी सुद्धा आपण बोललो होतो. कशा पद्धतीने त्यांनी एखादं अद्वितीय असं व्यक्तिमत्व मलिन करण्याचं कार्य त्यांनी केले. खरं तर त्यांना काहीच गरज नव्हती हा सगळा खटाटोप आत्ता करायची, आणि कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे हा त्या विशिष्ट समाजावरती किंवा त्या संपूर्णच समाजावरती होत असतो ही जाणीव त्यांना त्याची निश्चितच आहे. कुठेतरी विषय भरकटवण्याची हे कार्य यांचं चालू आहे. त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी समाजाचा कशा पद्धतीने भावनेचा उद्रेक करायचा, कसा त्यांचा उपयोग करून घ्यायचा हे ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना नक्कीच माहिती आहे. ठराविक राजकारणी आहेत की जे वेळोवेळी ज्या समाजातून ते येतात त्या समाजाची बाजू आणि त्यांचं मत मांडताना आपल्याला दिसतात, पण जेव्हा खरंच मूळ भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस हे त्यांच्या पक्षाच्याच भूमिकेवरती आणि निर्णयावरती ठाम राहिलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा जागृती न्यूजच्या माध्यमातून मी सांगतेय की तरुण समाज हित जोपासणारी, मानवहित जोपासणारी, समाजामध्ये जी काही माणसं आहेत ज्यांना खरंच आपल्या महामानवांनी दाखवलेल्या मार्गावरती त्यांना कार्य करायचं आहे आणि राजकारणाबरोबरच समाजकारणही त्याच पद्धतीने सांभाळायचं यांची करण्याची अपेक्षा आणि इच्छा आहे. त्यांनी समोर यावं, येणाऱ्या ज्या प्रत्येक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये भाग घ्यावा. कारण राजकारण वाईट म्हणून त्याच्यापासून आपण लांब पळून चालणार नाही. प्रत्येक घटक आहे समाजातील, प्रत्येक जी काही स्थिती आहे, मग ती महागाईसारखी असेल किंवा शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, शेतीचा विषय असेल, हे सगळे विषय राजकारणावरती आणि राजकारण्यांवरतीच अवलंबून आहेत. आणि तिथे जोपर्यंत सुशिक्षित लोक किंवा मी सांगितल्याप्रमाणे मानवहित जोपासणारी समाजहित जोपासणारी लोक तिथे जात नाहीत, तिथे जाऊन ते इम्प्लिमेंटेशन प्रत्येक गोष्टीचं करत नाहीत, तोपर्यंत समाजाने कुठल्याही राजकारण्याच्या माध्यमातून किंवा कुठल्याही ह्या नेत्यांच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटतील हा विचार आत्ता तरी तूर्तता करणं म्हणजे मला असं वाटतं की निश्चितच चुकीचं आहे. कारण फक्त एक भूलभुलैया निर्माण केलेली आहे माध्यमांच्या माध्यमातून असेल, अगदी सोशल मीडियावरती सुद्धा प्रत्येक पक्षाचे सेल जे काही चालत आहेत ह्या सगळ्यांवरती एक धूळफेक, एक आपल्या नजरेसमोर आपल्या बुद्धीवरती एक पडदा निर्माण केलेला आहे आणि आपण त्याच अनुषंगाने आपण वाटचाल करत आहोत. तर हे कुठेतरी थांबवायचं असेल तर मी पुन्हा एकदा मनापासून तळमळीने आणि कळकळीने आपल्याला सर्वांना सांगतेय की बहुजन समाजातल्या सुशिक्षित लोकांनी, जी लोक समाजामध्ये एखाद्या
विशिष्ट स्थानावरती पोचलेली आहेत, ज्यांनी आपलं एक वलय त्यांनी निर्माण केलेलं आहे, ज्यांच्या शब्दाला विचारांना आज समाजामध्ये किंमत आहे, त्यांनी ही जागृती सुरू ठेवणं, लोकांना एकत्र करून ह्या विरोधात लढा उभा करणं तो आपापल्या परीने असेल तरी निश्चित योग्य आहे. पण एकत्र येऊन कुठेतरी ह्या विषयाकडे व्यापकतेने पाहणं आवश्यक आज काळाची गरज आहे. आणि जर हे झालं नाही तर ज्या पद्धतीने आपण स्वातंत्र्यापूर्वी लढा आपल्याला उभा करायला लागला होता, आज पुन्हा एकदा कुठेतरी आपण त्याकडेच एक एक पाऊल पुढे जातोय की काय, ही भीती आणि ही शंका निश्चितच उपस्थित होत आहे. आणि एकदा आपण त्या परिस्थितीमध्ये पोचलो तर निश्चितच त्यातनं मार्ग निघण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी आपल्याला फार मोठा काळ त्याला निश्चितच लागणार आहे. भारताचा एक इतिहास आहे. परकीय आक्रमणं जी आहेत ही भारतावरती अनेकदा झालेली आहेत आणि ते इथले प्रस्थापित होऊन त्यांनी राज्यही भारतातल्या मूळ लोकांवरती, मूळ निवासींवरती केलेलं आहे. हीच स्थिती परत जर ओढवून घ्यायची नसेल तर आज आपण बहुजन समाजाने एकत्र येऊन हा लढा उभा करणं, आपल्या पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा उभा करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करते की निश्चितच याकडे सर्वांनी एक सकारात्मक भूमिका आपली ह्याविषयी मांडावी, आपलं मतही आपण त्याविषयी व्यक्त करावं. आणि इथून मागचे व्हिडिओसुद्धा जे काही आपण पाहिले, जे लाईक आपण केले, त्याच्यावरती कमेंट केल्या, अनेक फोनसुद्धा मला आले, मेसेज अनेकांचे मला येतात, वेगवेगळ्या भूमिकाही आपण आपल्या मांडत असतात. तर निश्चित अशीच भूमिका आपण मांडत जा. ह्या माध्यमातून आम्हालाही अधिक माहिती मिळते, त्यावरती आम्हीही मत व्यक्त करू शकते. ह्या विषयांमधनं आम्ही आपल्यापर्यंत पोचण्याचा आणि एक प्रबोधन समाजामध्ये घडवून आणण्याचा जो काही जागृती न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत, त्याला आपण अशीच साथ आणि असाच प्रतिसाद आपण देत राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भारत. आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.